ते दाखल स्ट्रायकर एंडला महेश म्हात्रे जो सध्याच्या मोसमात चांगल्या भरत आणि त्याच्या समेत नॉन स्ट्रायकर एंडला तेजस देशमुख जो लेदरचा चांगला खेळाडू आहे त्याला आपण बघतो नॉन स्ट्रायकर एंडला चांगली सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. रोहित कारंदेच्या विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा होतं त्यांचंही 500 रुपये या ठिकाणी दिलं जाईल. त्यांनाही मी शुभेच्छा देतो पुढच्या मॅचसाठी. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती येतोय दणदणीत चौकार. यावर मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पारितोषिक दिलं जाईल. आणि इथे मात्र आपण बघतोय या चौकाराच्या मदतीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय तो फलंदाज महेश म्हात्रे. गोलंदाज तयार आहे. प्रसादचा हा चेंडू हवेत फटका बसवला आहे पण जेल ड्रॉप. जेल ड्रॉप महत्वाची मॅच आहे. दहिवली संघ या ठिकाणी चुकी करतो. आज तो दहिवली संघ ज्यांनी गोरसई बी या टीमला त्यांनी परास्त केले होते. याचा अर्थ पवन केनेच्या संघाला त्यांनी पराभूत करत विजेत्या पदावरती मी तर म्हणजे शिक्कामोर्तब केलं होतं गिरवल्याच्या नाईट्स टुर्नामेंट मध्ये. पण इथे मात्र कुठेतरी जेल ड्रॉप होतो आणि त्या कारणास्तव महेश म्हात्रे या फलंदाजाला मिळेल जीवनदान. धावफलक वाढेल एका धावेने आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 5. पाच धावा आहे धावफलकावरती. क्रिशब 11 वयल आणि त्यांच्या विरोधात ओमकार दहिवली असा सुरू असलेला हा सामना. विशाल पाटील चांगली बॅटिंग तो करू शकतो दुसऱ्या सत्रामध्ये पण इथे प्रसाद तयार आहे. ब्लाइंड स्ट्रोक होता. अंदाधुंदी फटका. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. तेजस देशमुखला आपण बघतोय जो स्ट्रायकर एंड वरती आहे. पहिला चेंडू फेस करताना त्यांना मात्र कोणतीच धाव या ठिकाणी जमवली नाहीये. डॉट बॉलचे होते सांगता धावफलक स्थिरावेल बिनबाद 5 या धावसंख्येवरती. 3 षटकांची मॅच. क्रिशब गोयल आणि त्यांच्या विरोधात ओमकार दहिवली. अजून एक चांगला चेंडू येतोय असं वाटलं होतं पण पंच इशारा करतात काय चेंडू जास्त बाहेर आहे. वाईड बॉलचा इशारा. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढेल. धावसंख्या होतीये 6. हॅलो हॅलो. फटका फसवलाय. पोहोचले क्षेत्ररक्षक. झेल कॅरी केला जातो आणि फलंदाज बाद. स्वागत करना चाहूंगा तमाम दर्शकों का और सारे खिलाड़ियों का। यहाँ पर देखा जाए तो अच्छी तरह से मुकाबलों का यहाँ पर देखा जाए तो हिंदी में थोड़ा सा कम है लेकिन मराठी में ज्यादा आवाज है। आपण जाऊया आपली मातृभाषाकडे मदर टंग्स। राहुल खरं तर ज्या वेळेला रजनीकांत माली यांनी स्पर्धा ऑर्गनाइज केली होती मला वाटतं कासपच्या जुन्या ग्राउंडवरती मी कॉमेंट्रीला खरं तर नवीन होतो पण त्यावेळेला अतुल तुंगारे यांच्याकडे जी क्षमता होती ना कॉमेंट्री करण्याची मी मगाशी उल्लेख केला या अगोदरही उल्लेख केला अभिषेक पाटील सर यांच्यानंतर या परिसरात अतुल तुंगारे यांची क्षमता भरपूर होती पण ते कॉमेंट्री क्षेत्रापासून दूर झाले काही कारणास्तव आणि कदाचित कुठेतरी आम्हाला मी असेल मी स्वतः अंकित मालुसरे स्वतः राहुल पाटील तुम्हाला आपल्याला आपल्यासारख्या समालोचकाला संधी मिळण्याचं कारण
की अतुल तुंगारे कॉमेंट्रीपासून दूर झाले आणि आज त्यांच्या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी मिळते हे आपलं भाग्य असेल. नक्कीच अंकित, आपण बघताय की आपण बरेचसे टुर्नामेंट्स आपण केलेत आणि आपल्याला जास्त एक्सपिरियन्स आहे, परंतु काही कारणास्तव आपण बघतोय की बरेचसे प्रॉब्लेम्स आणि क्रिकेटवरती जास्त प्रेम, खेळाची इच्छा आपण बघतो की मैदानामध्ये नेहमी सातत्याने पाहायला मिळते. परंतु धन्यवाद आपण एवढं कौतुक केल्याबद्दल. आणि आपला पंचांचा वाईटचा इशारा येतो, या वाईटच्या मदतीने एकूण धावा फलकावरती जमल्यात. मी म्हणेन 7 धावा फलकावरती. जर खेळण्यापासून दूर ठेवलं तर आपला फायदा आहे. आज मलाही तीच आवड आहे, पण मी 2 हात लांब राहतो, कारण हे 4 पैसे सोडून कोण त्यांच्या मागे लागत नाहीयेत. हे खेळणार, हारणार, जिंकणार, घरी जाणार. निश्चितच अंकित, आपलं म्हणणं रास्त आहे. आपण बघतोय की गावदेवी डाबाचे ओनर जागृत ठाकूर हे तिथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. जागृत ठाकूर यांना विनंती असेल की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. खरं तर जागृत ठाकूर यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. गावदेवी डाबा या मी तर म्हणेन हॉटेलचे ते मालक आहेत आणि अगदी स्वादिष्ट आणि चविष्ट असं जेवण त्या ठिकाणी मिळतं. त्याचबरोबरीने चांगले स्टार्टर आपण पाहू शकाल. पण त्यांना विनंती आहे की मुख्य व्यासपीठावरती यावं. पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या झाली आहे 7. 2 फलंदाज गमावले. डीजे नक्कीच आपण बघतोय की एकूण धावा दाफलकावरती जमल्यात 7 ना. नक्कीच 2 विकेट आतापर्यंत मिळवलेत. 7 धावा स्कोर कार्ड वरती. आपण बघतोय की क्षेत्ररक्षकामध्ये थोडीशी विरचना आपल्याला पाहायला मिळते. यष्टीरक्षक आपण बघतोय. या संघाचा उल्लेख केला अंकित मालुसरे आपण की या संघानं ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला सर्वात मोठा दादा संघ, ज्याचं नाव बऱ्याचशा 7 समुद्रापार आहे, ते म्हणजे कुरसई ब या संघाला त्यांनी परास्त केलाय. परंतु इथे मात्र महेश मात्रेनं मारलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि अंतिम क्षणाला पकडला हा झेल. आणि इथे मात्र सेलिब्रेशन डीजे मास्टर एकदा चांगली स्पर्धा आई गारमाता क्रिकेट टीम आयोजित गारमाता चषक 2024 हे वर्ष 3रं आपण मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहतोय. चांगला खेळ चालू आहे. तो दहिवली आणि त्यांच्या विरोधात बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. ती वयाल क्रिशा बेलेबन या नावानं वयाल संघ खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला दहिवली संघ, जिथे धावसंख्या आहे ती 7 धावा आहे धावफलकावरती. अगदी 2 फलंदाज बाद झाले. षटक क्रमांक 3 फलंदाज बाद झाले. षटक क्रमांक 2 प्रोग्रेसवरती आहे. अनिकेत या गोलंदाजाचा टॅपिंग क्रिकेट या बॉलवरती खेळला जातोय. फलंदाज क्षेत्ररक्षक वेगानं धावत येतात तोपर्यंत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडूला चांगलं फील्ड केलं. अगदी कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडूला फील्ड केलं जातं. एकच धाव, 8वी धाव आता जोडली जाते. ती स्कोर कार्डवरती चांगली धावसंख्या, चांगली रणनीती आहे. ती प्लॅनिंगनुसार खेळ चालू आहे. तो आता वयाल या टीमचा. नक्कीच राहुल, आपण बघतो की लो स्कोरिंगच्या ज्या मॅचेस आहेत ना या शृंखलेमध्ये, त्या नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत होतात आणि अतिशय टफ आपल्याला मॅच पाहायला मिळते. आपण बघतोय की आता ह्याच्यानंतरची मॅच झाली होती कराडे विपक्ष कराडे, त्याच्यामध्ये असं वाटलं होतं की कारमाता कराडे संघ दुसऱ्या षटकामध्ये परास्त होईल का काय, परंतु तदनंतर कमबॅक केलं राहुल कारंदेनं आणि तितकाच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झाला. इथे मात्र मोठा फटका मारला. अंतिम क्षणाला चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. 2 हात वरती, याचा अर्थ हा चेंडू षटकार आहे आणि या षटकाराच्या मदतीने एकूण
आणि चांगले एक या स्पर्धेला त्यांनी सुद्धा फार चांगलं महत्त्वपूर्ण योगदान दिलंय आणि त्यांच्याच प्रयत्नार्थी अगदी प्रत्येक आयोजक मंडळी अगदी या स्पर्धेला पुढे नेते साकार करण्यासाठी चांगले प्रयत्न चालू आहे. 26वा खेळाडू आहे ज्यांनी षटकारानं अकाउंट ओपन केलं. आमचे मयूर पाटील साथी स्कोरर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. चांगलं गुणलेखन या मध्यरात्रीमध्ये आपण पाहतोय. हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विशाल पाटील आहेत. विकेट किपर आपण पाहतोय आणि पंचांचा इशारा येतोय बाईची ही धाव मिळते ती वयाल या टीमला. आता धावसंख्या झाली आहे ती 15 या धावसंख्येवरती जाऊन पोचलाय वयाल हा संघ. प्रथमतः बॅटिंग केली जाते ती आता वयाल टीम कडून. दुसऱ्या बाजूला दहिवली संघ आहे. अगदी आता थंडीचा जरासा मोसम निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं धुकं पाहायला मिळतंय. टॅपिंग क्रिकेट बॅट टू द बॉलर असा खेळ या बॉलवरती. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज या चेंडूला फील्ड करतोय. एक धाव होते या चेंडूवरती कंप्लीट आणि 16 धाबा या लागल्या जात आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या टीम वयाल या टीमची धावसंख्या. चांगली स्पर्धा आहे. स्पर्धेसाठी प्रत्येकानं या ठिकाणी या स्पर्धेला हातभार लावला. या सर्व गोड गुणी दात्यांचा आम्ही गोडगोड कौतुक या स्पर्धेच्या वतीनं करतोय. अनिकेत पाटील हा गोलंदाज आहे जो वापरला जातोय सेकंड ओव्हरसाठी राईट मोड द विकेटनं. हा चेंडू चांगला फटका नाही आहे. फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट डीप पॉइंट मध्ये आणि फलंदाज या बॉलवरती होतील बाद वयाल टीमचे. अल्पेश पवार बॅक टू द पॅव्हेलियन. क्रिकेटच्या तर सेम केविन पीटरसन सारखा लुक येतो त्यांचा. लांबून आजच्या दिवसामध्ये त्यांचा ड्रेस कोड होता येलो कलरचा आणि त्यांचे सनग्लासेस होते ना अतिशय जबरदस्त. हा त्यांनी हॅबर प्रीमियर लीग होती कंपनीची तिथं मारली त्यांनी. आठवण केली तुम्ही अगदी. तुम्हाला आठवत असेल पहिलेचे आपण जे टुर्नामेंट्स खेळायचो अंडरआर्मचे त्याच्यामध्ये अंकित बालुसरेला जाम घाबरायचे. हा सगळेच घाबरायचे त्यांना. अजून पण घाबरले असते पण त्यांनी क्रिकेट पासून थोडासा आज कदाचित त्यांना संधी निर्माण झाली असते परंतु त्यांनी स्वतःवरती थांबवलं की नवीन खेळाडूंना संधी निर्माण झाली पाहिजे. पण अंडरआर्मचा विचार तुम्ही अगदी विषय छेडला ते फार महत्त्वपूर्ण आहे. कारण अंडरआर्ममध्ये 50 किलोच्या आतमध्ये 45 55 पण जो नरेंद्र पाटील जे सगळे इकडून तिकडूनचे खेळाडू जमा करायचे परंतु बॅटिंग पण पहिले करायचे आणि बॉलिंग पण. आणि पहिल्या 6 बॉलवरती 6 षटकार करायच्या खालच्या ग्राउंडवरती आम्ही मारल्याने बघितलेत आणि 7वा षटकार मारणार कोण कारण 6च बॉल असायचे आणि 6 बॉलवरती 6 षटकार नरेंद्र पाटील मारायचे आणि त्यानंतर ते पण हसत असेल तिकडं आणि कुठलीच संधी निर्माण करून दिली जात नव्हती. असे अंडरआर्मचे बरेचसे इतिहास आहेत आणि चांगले चांगले टीम्स आपण खेळताना पाहिले आणि ती मजा होती. नक्कीच पहिलेची जी फ्रँचायझी होती आपण बघितली असेल की प्रत्येक खेळाडूंना गोळा करून आणि आपण 55 किलोच्या मॅचेस मध्ये नरेश पाटील साहेबांचा आपण बघितलं असेल की बरेचशा अचानकच्या मैदानावरती त्यांची बॅटिंग बघितली होती. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून ते मला असं वाटतं खाणे आंबलीच्या टीम मधनं खेळत होते. इथे मात्र पुल केलाय गणेश विजय या फलंदाजानं मारला हा दमदार माइटी हिट षटकार. वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चौकार मिळालाय. गुलसुंदेकर झोप घेत आहेत. त्यांना माहिती आहे की आता हाय स्कोर झालाय त्यामुळे एक मॅच अजून कमी झाले म्हणजे इथून पुढे 4.5-5 चा ठोका त्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे थोडासा झोप घेतली जाते. याच्यानंतरची होणारी मॅच आहे ती उमरोली आणि यंगस्टार नारपोली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यावं. धावसंख्या मयूर पाटील 21 रन्स अशी धावसंख्या. स्कोर कार्ड 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 21 धावा आहेत धावफलकावरती.
जरी धुक्याचं वातावरण निर्माण झालं असलं तरी अगदी फटकेबाजी येतात, षटकार पाहायला मिळतात अतुल. म्हणजे तुमची जेवढी धावसंख्या असेल तेवढी तुम्हाला लाभदायक असेल ती बॅटिंग करणाऱ्या टीमला. सर नक्कीच जर आपण राहुल सर आपण जर विचार केला तर वयाल संघाचा जर वयाल संघाची पहिली जी गोलंदाजी असेल ती महेश म्हात्रेची असेल. नक्कीच महेश म्हात्रे एक जबरदस्त गोलंदाज आहे, ज्यांनी क्रिकेट विश्वामध्ये क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी अगदी त्याच्या नावाचा दबदबा त्यांनी कायम ठेवला आहे. खालापूर परिसरातील वयाल गावाचा जो सुपुत्र आहे आणि ओपनच्या लॉट्सवरती त्यांनी चांगलं प्रदर्शन दाखवलं आहे आणि त्याचा विचार करता अगदी चांगला प्रयत्न करावा लागेल दहिवली टीमच्या फलंदाजांना. धावसंख्या या बॉलवरती सिंगल मिळते, या बॉलवरती 22 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. नक्कीच गणेश पवार जर यानं षटकार मारला तर नक्कीच 200 रुपयाचं पारितोषिक आहे करण तुंगारे यांच्याकडनं. आपण बघतोय की गणेश पवार आता मात्र स्ट्राईक वरती येऊन टिपलाय. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू ऑफसाईडला मारलाय, क्षेत्ररक्षक जमिनी लगेचचा फटका. इथे मात्र एक धाव तर पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न धोका आणि इथे मात्र पंचांचा बोट वरती झाला. याचा अर्थ फलंदाज बाद आहे आणि तो विकेट मिळाली. एकूण धावा धाव फलकावरती जमा झाल्यात वयाल संघाचा आपण विचार केला 3 षटकामध्ये 23 धावा. 23 धाबा धाव फलकावरती बघा. अजूनही प्रेक्षक जागे आहेत. अतुल तुंगारे तिकडे, रमेश दादा राऊत जे लाडवलीचे आहेत त्यांनी ते सांगतायत, तिकडून विचारतायत की गुलसुंदे संघाचं काय झालं, तुम्ही झोपू नका बोललो. गुलसुंदे संघ अजून पॉवर मध्ये, हा पॉवर मध्ये, त्याच्यामुळे ते सुद्धा मॅच बघतायत. त्यांचं पण स्वागत करूया. पण आपल्याला आपली अंकित मालुसर यांची बॅटरी थोडी डाऊन दिसते. धाव संख्या स्कोर कार्ड वरती मयूर पाटील 23 धाबा धाव फलकावरती आहेत या मॅच मध्ये. अजून काउंट करा मॅच किती आहेत बाकी. आता 2 होतील पण किती काउंट करू, किती राहिलं. गोलंदाज तयार आहेत. हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षक डीप पॉइंटचा वेगाने धावत येतोय. धोका होऊ शकतो या बॉलवरती, परंतु फेकी व्यवस्थित होत नाहीये. 2 धावा तर कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव होणार नाही, फलंदाज बाद होईल. पंचांचा येतोय सिग्नल, बाद. 2 धावा होतील या बॉलवरती आणि 2 धावा संख्येच्या बरोबरीने टोटल आले 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. दुसऱ्या सत्रामध्ये गरज आहे येणाऱ्या 18 बॉल आणि 26 या धाव संख्येची गरज आहे ते बॅटिंग करणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये टीम दहिवलीला. चला उमरोली आणि यंगस्टार नारपोली टीम टॉस करण्यासाठी या. कॅप्टन हॅलो, चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. आधीच 4 वाजलेत कंप्लीट आणि आता जास्त वेळ घेतला तर सकाळचे 8 पण वाजतील. आणि आता अर्ध्या घरातले लोक भाकरी टाकायला उठले असतील, लेडीज लोक, कारण की या साईडला भाकरीची जास्त गरज असते. चला स्पीडअप करा. 18 बॉल मध्ये 26 ची गरज आहे. चला आमचे समालोचक आर.के. तांबोली सर यांना विनंती करतो पण व्यासपीठावर यायचं आहे. 18 चेंडू 26 ची गरज आहे.
चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. नक्कीच काही आता चॅटिंग चालू आहे काहीकांची, काही आता रात्री अजून काही अगदी प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. अगदी राहुल शांत आनंद. खरं तर थंडी भरपूर आहे. आयोजक पण विचार करत असेल आता पुढल्या वर्षी ही टुर्नामेंट जानेवारी महिन्यात ठेवायची की उंब्रोली संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. मी नारपोली टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस साठी यावं. वेल तर होणार होता कारण उशिराने ही स्पर्धा सुरू झाली, पण मी आयोजकांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी ही स्पर्धा यशस्वी केली. भले ही स्पर्धा उशिरा चालू झाली असेल, पण या स्पर्धेत अगदी चांगल्या पद्धतीनं ते पूर्णत्वाकडे जातात. त्यासाठी मी त्यांनाही धन्यवाद देतो. उंब्रोली टीमचे कॅप्टन दाखल झालेले आहेत. मी नारपोली टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण यावं. 18 चेंडू, आता 26 या धावसंख्येची गरज. एका बाजूला आपण बघतो ओमकार दहिवली ज्यांनी गोरसई ब या टीमला परास्त केलं होतं, आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकाल आपण क्रिशप 11 वयाल कैलास थोरवे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. पहिला 10चा गट होता, तदनंतर पुन्हा 10चाच गट आणि नंतर 8चा. नक्कीच येणारे 18 बॉल आणि 26 ना मयूर पाटील 26 ची गरज आहे. बघा तिकडे जागृत ठाकूर पण मॅचचा आनंद घेते, तिकडे आलेत. अंकित सगळा सुरळीत काम करून आले. त्यांना आज कदाचित सोमवार आहे त्याच्यामुळे आज ढाबा बंद असेल, त्यांचा वेल या ठिकाणी बंद जरी असला तरी काल ड्रायव्हर होता, त्यामुळे त्यांना आज चिंता नसेल. शेवटचे 18 चेंडू आणि 26 ची गरज आहे. मी जागृत ठाकूर यांना विनंती करतो की आपण यावं मुख्य व्यासपीठावर. प्रकाश काका पण आहेत, पाटील गुलसुंदेचे प्रकाश काका असतील, त्याच्यानंतर महेंद्र पाटील असतील, हा भरपूर असे चाहते आहेत. महेश म्हात्रे जो आयकॉन खेळाडू म्हणून खेळला होता पेनच्या टुर्नामेंटमध्ये, पण इथे मात्र तो पहिला चेंडू निर्धाव टाकतोय. बॅटिंगमध्ये फ्लॉप झाला, इथे पहिला चेंडू त्यांना निर्धाव टाकला. शेवटचे आता 17 मध्ये बनवायचे आहेत ते 26. टॉस केला जातोय. उंब्रोली यांनी त्यांच्या विरोधात नारपोली टॉस जिंकलाय. काय निर्णय? रियांशी 11 एक्स्ट्रा. नारपोली विशाल पाटीलला थांबवलंय. याचा अर्थ या मॅच मध्ये ट्विस्ट असेल. माफक आव्हान आहे. गोरसई बला परास्त केले दहिवली टीमने. याचा अर्थ हौसले बुलंद आहेत, पण जोश में होश होना चाहिए असं प्रवीण दुगाडे नेहमी म्हणतात. शेवटचे आता 16 चेंडू राहुल बनवायचे दहिवली टीमला 26 धावा. नक्की 26 धावा अजूनही बनवायचे आहेत. महेश म्हात्रे एक चांगला गोलंदाज आहे, पण दहिवली संघाचा विशाल पाटील सुद्धा एक चांगला अनुभवी खेळाडू आहे. त्याचा अभ्यास सुद्धा क्रिकेट मधला फार प्रचंड आहे, म्हणजे चांगला खेळ करावा लागेल विशाल पाटीलला सुद्धा. डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न या बॉलवरती अपील केली जाते, परंतु अपील मध्ये थोडासा आत्मविश्वास एक बाईज असल्याची धाव इथे बॅटरी डाऊन झाले वाटतं या मायक्रो डीजे ऑपरेटर. धाव संख्या आहे हा चेंज केला आता. आहे तुम्ही पण आता शांत घ्या, कारण दिवसभर आहेत राज माली त्यांनी पण खुर्ची सोडली नाही, ते पण सांगतायत. आमचं पण 100% देऊ आम्ही या स्पर्धेसाठी. एक धाव घेतली जाते आणि एक सिंगलच्या बरोबरीनं धाव संख्या आहे मयूर पाटील. एकच धाव आहे धाव फलकावरती. आता काहीतरी करावा लागेल दहिवली टीमला. या 26 धावा करायच्या आहेत. या चेंडूवरती हा ट्रॅकर बॉल होता, थोडासा वेग दिला होता बॉलवरती, पण आडव्या बॅटने या चेंडूला फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू चालला. एकच धाव, दुसरी धाव या ठिकाणी प्राप्त केली जाते. दुसरी धाव स्कोर कार्डवरती पाहायला मिळते ती क्रिशप 11 च्या अगेन्स्ट खेळणाऱ्या दहिवली या टीमची धाव संख्या. 26 धावा करायचे आहेत, 24 ची अजूनही गरज आहे. या षटकामधील मयूर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूवरती एका फटक्याचा शोध घेत असेल तो आता फलंदाजी करणारा दहिवली संघ, तर दुसऱ्या बाजूला प्रेक्षक वर्ग वयाल टीमकडून विचार करत असेल की दोन डॉट बॉल कसे येतील, तसा प्रेशर वाढेल दहिवली टीमचा. हा चेंडू आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे डीप विकेट जवळ. एकच धाव या चेंडूवरती. बघा कशी गोलंदाजी होते. जसे क्षेत्ररक्षकांची एक मावला उभा केला ना, तसाच चेंडू फेकला जातो आणि तसाच फलंदाजांकडून मारला जात आहे. राहुल विशेषतः खरं तर डावखुऱ्याचा फलंदाज होता विशाल पाटील. असं वाटलं तर कदाचित महेश म्हात्रेसाठी हे आव्हान जड असेल, पण डावखुऱ्याचा फलंदाज असताना सुद्धा
त्यानं मोठा फटका वाचवला. याचा अर्थ या मॅचमध्ये पूर्णतः बाजू भक्कम करतोय कृषभ वयाल. हा चेंडू चांगला आहे मिड मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हा आता अगदी युटर्न देणारं षटक फेकले महेश म्हात्रेनं. या षटकामध्ये कमी धावा द्यायच्या होत्या महेश म्हात्रेनं, तेच केलं. आता प्रेशर निर्माण झालंय ते मैदानाच्या आतमध्ये दहिवली टीमचं. पण प्लस पॉईंट आहे, विकेट गेली नाहीये. येणारे 12 बॉल, पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या मयूर पाटील 3, म्हणजे येणारे 12 बॉल शिल्लक असतील आणि 23 धावसंख्येची गरज आहे ती या मॅच मध्ये डीजे. चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. गोलंदाज कविश पवार हा सुद्धा चांगला गोलंदाज आहे. अगदी महेश म्हात्रेच्या पावलावरती पाऊल ठेवून हा गोलंदाजी करतोय. अगदी चांगल्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी साकारली आहे. परंतु विशाल पाटील यांनी चांगला खेळ, प्रेक्षक वर्ग देवली टीमचा विचार करत असेल की विशाल जर मैदानावरती असेल तोपर्यंत आशा पल्लवित असतील त्या टीम दहिवलीच्या. 12 चेंडू आणि 23 ची गरज आहे. गोलंदाज कविश पवारचा हा पहिला बॉल. विशाल पाटील, पहिलाच बॉल विशाल पाटीलच्या बॅट मधून येतोय. 12 आणि 23 ची गरज होती. आता समीकरण 11 चेंडू 17 धावसंख्येची गरज दहिवली संघाला. पण हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक. आता वेळ वाचवला जातोय की काय विशाल पाटीलच्या माध्यमातून. विशाल पाटील थांबला होता पहिल्या ओव्हरमध्ये, त्यांनी वेळ जाऊ दिली. तर नंतर पुढच्या वेळेमध्ये काय केलं पाहिजे याचं प्रात्यक्षिक दाखवलं. 2 बॉलवरती 2 षटकार मारल्यानंतर 11 धावसंख्येची गरज आहे मयूर पाटील. 10 बॉलवरती 11 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमधले 4 बॉल आणि शेवटचं एक षटक अगदी मॅचच्या जवळ आणले आहे. ते आता विशाल पाटील या खेळाडूनं घोडसई संघाला परास्त केलं होतं या दहिवली संघानं. आणि तिथून अगदी ज्यांचं कॉन्फिडन्स वाढला ना तो आतापर्यंत अगदी चांगला राहिलाय. हा चेंडू क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या मस्तकावरून दस्तक देणारा हा डीप मिड विकेटचा 2 षटकारानंतर आलेला चौकार. स्कूलमध्ये सांताक्लॉज ख्रिसमस ज्या दिवसामध्ये आपण पाहतोय, हे जी परंपरा आहे ती कुठेतरी आता मोडीत थोडासा तो निर्णय. त्यानंतर जो आपण सकाळच्या सत्रामध्ये आपण नेहमी पाहत आलोय जो गीत ऐकवला गेला अगदी वासुदेवाला, पण त्या दिवसामध्ये ख्रिसमसमध्ये त्या दिवसामध्ये सांताक्लॉज अशी नवीन काहीतरी, परंतु शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे त्याचा विचार करता ही जी आपली परंपरा आहे ती जोपासली पाहिजे. कारण शिवरायांचा आदर्श असणारा हा भारत देश आणि महाराष्ट्र माझा. हा चेंडू विशाल पाटील या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये कलाटणी दिल्या. महेश म्हात्रे विचार करत असेल मी कंबर कसली पहिल्या ओव्हर मध्ये, परंतु दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाल्यानंतर जबरदस्त बॅटिंग आता विशाल पाटील करतोय. टोटल धावसंख्या झाले मयूर पाटील 25 आणि 1 या धावसंख्येची गरज आहे ती या मॅच मध्ये. एक षटक राखून आता जिंकण्याची संधी निर्माण करणार का विशाल पाटील. अगदी चांगला खेळ राहिला विशाल पाटीलचा, बराचसा दांडगा अनुभव आहे
जो महेश मात्रेकडे होता पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु बॅटिंग करत असताना त्यांनी दुसऱ्या ओव्हरमध्ये दाखवलाय. हा चेंडू विजयी फटका विशाल पाटीलच्या बॅट मधून येतो हा धमाका आणि मॅच जिंकल्या ती दैवली टीमनं. हार्ड लक टीम वयाल क्रिशेब 11 आणि ज्या चुका झाल्या त्या नेक्स्ट स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्ही सुधार